पालकमंत्री हे पद पूर्ण जिल्ह्यासाठी असतं। केवळ कोल्हापूर शहरातील व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देऊन जिल्ह्यातील इतर व्यावसायिकांवर अन्याय करण्यात आलाय। पण आता संयम संपला असून सर्व दुकानं सुरू करण्याचा निर्धार आज सकाळी इचलकरंजीतील व्यापाऱ्यांनी केला होता। मात्र संध्याकाळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी इचलकरंजीमध्ये बैठक घेऊन सहकार्य करण्याचं आवाहन केल्यानंतर येत्या गुरुवारपर्यंत इचलकरंजीतील दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। दरम्यान आज इचलकरंजी नगरपालिकेत झालेल्या बैठकीच्या वेळेला उपनगराध्यक्ष तानाजी पोवार आणि इचलकरंजी नागरिक मंचचे अभिजित पटवा यांच्यात जोरदार वादावादी झाली। त्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी येत्या 2 दिवसात इचलकरंजीतील सर्व दुकानं सुरू करण्यासाठी मंजुरी आणू असं सांगितलं। अत्यावश्यक सेवा वगळता इचलकरंजी शहरातील सर्व दुकानं गेल्या 90 दिवसांपासून बंद आहेत। रविवारी रात्री आलेल्या शासन निर्णयानुसार केवळ कोल्हापूर शहरातील दुकानं सुरू करायला परवानगी मिळाली, पण इचलकरंजीवर अन्याय झाला अशी भावना तिथल्या व्यापाऱ्यांकडून व्यक्त होतीये। वास्तविक कोणत्याही परिस्थितीत आजपासून सर्व दुकानं सुरू करण्याचा पवित्रा इचलकरंजीतील व्यापाऱ्यांनी घेतला होता। त्यानुसार आज सकाळपासूनच बहुतांश व्यापाऱ्यांनी शटर उघडून आपला व्यवसाय सुरू केला। बऱ्याच कालावधीनंतर दुकानं सुरू झाल्यानं व्यापारी वर्गामध्ये उत्साह होता, तर जनता चौक परिसरात खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती। सकाळी गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी व्यापाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र व्यापाऱ्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत दुकानं सुरू ठेवली होती। दरम्यान या प्रश्नी खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत आज सकाळी नगरपालिका सभागृहात बैठक झाली। या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या निर्णयाबद्दल काही व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। पालकमंत्र्यांनी केवळ आपल्या मतदारसंघाचा विचार केला असून उर्वरित संपूर्ण जिल्ह्याला वाऱ्यावर सोडलंय अशी खंत काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली। प्रशासनानं दादागिरीची भाषा थांबवून सामंजस्याची भूमिका घ्यावी, व्यापाऱ्यांच्या अडचणी समजावून घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली। लॉकडाऊन ज्यावेळेला लागला गेला 17 ते 23 मे, त्यावेळेला आम्ही लॉकडाऊन 8 दिवस वाढवून प्रशासनाकडे विनंती सुद्धा केली होती, कारण की 15 दिवस जर लॉकडाऊन झाला तर त्याचा कुठेतरी फरक पडतो। पण जिल्ह्यातील मंत्र्यांच्या भूमिकेमुळे तो 8 दिवसात लॉकडाऊन गुंडाळावा लागला, त्याचा कुठलाही फरक झाला नाही। आपल्या जिल्ह्यातली रुग्णसंख्या वाढते। कोल्हापूर शहरापुरती सूट दिल्याचा निर्णय आम्हाला समजला आणि त्या पद्धतीचं पालकमंत्र्यांचे वक्तव्य आणि भूमिका ही दोन्ही पण चुकीची आहे। माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील हे फक्त कोल्हापूर शहराचे पालकमंत्री आहेत तर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं। इचलकरंजीचा प्रस्ताव पाठवला गेला असं आम्हाला सांगण्यात आलं असतं। पोलीस प्रशासनाकडे आलं असताना सुद्धा इचलकरंजीच्या बाबतीत विचार न होता फक्त कोल्हापूरचा विचार झाला। या दुर्दैवी घटनेचा आणि पालकमंत्र्यांचा मी जाहीर निषेध करतो। इचलकरंजी नगरपालिकेनं शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घेऊन दुकानं उघडण्याबाबत प्रस्ताव पाठवणं गरजेचं होतं, मात्र तसा प्रस्ताव पाठवला नाही। 90 दिवस व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केलं। आता प्रशासनानं व्यापाऱ्यांच्या पाठीशी राहावं। नगरपालिकेनं आपला अहवाल शासनाकडे पाठवावा, आपण पाठपुरावा करू असं आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिलं। 2 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी राज्य शासन घेतंय। आम्ही मुख्यमंत्र्यांशी, सन्माननीय पालकमंत्री साहेब, मी ग्रामविकास मंत्री हे भेट घेऊन तात्काळ याच्यामध्ये निर्णय घेण्याचा प्रयत्न करतोय। तोपर्यंत प्रशासनानं सुद्धा जनतेची बाजू किंवा या ठिकाणी व्यापाऱ्यांची बाजू लक्षात घेऊन त्यांना सहकार्याची भूमिका घ्यावी। आतापर्यंत सहकार्य सर्व व्यापाऱ्यांनी केलंय। या पुढच्या काळामध्ये प्रशासन आणि व्यापारी याच्यामध्ये कुठं हे होऊ नये याची समन्वय राहावा, याच्यासाठी सुद्धा आम्ही आता या ठिकाणी आवाहन केलं। शासन करत असताना दुजाभाव कधीच करत नसतं। निश्चित काही वेळ इकडं काही वेळा कमी जास्तपणा या ठिकाणी होत असतो एखाद्या कामामध्ये, पण त्यामधनं सुद्धा उदासीन न होता आपण त्यामधनं पॉझिटिव्हली मार्क करतोय। त्या विषयावर राजकारण विरहित आम्ही पॉझिटिव्हली जिल्ह्याच्या विकासाला, सर्वांगीण विकासाला मदत करण्यासाठी म्हणून काम करत राहतो। दरम्यान याच बैठकीत उपनगराध्यक्ष तानाजी पोवार आणि व्यापारी मंचचे अभिजित पटवा यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। जोरदार वादावादी झाल्यानं पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। या प्रकारानंतर पोवार यांचे समर्थक नगरपालिकेत जमले, त्यामुळे तणावात भरच पडली। दरम्यान आज सकाळच्या बैठकीत दुपारी 2 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता। मात्र संध्याकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी इचलकरंजीत येऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली।
कायद्याचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं. पुढील 2 दिवसात इचलकरंजीतील सर्व व्यवहार सुरू होण्यासाठी प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर इचलकरंजीतील व्यापाऱ्यांनी पुन्हा एक पाऊल मागे येत येत्या गुरुवारपर्यंत दुकानं बंद ठेवू, मात्र गुरुवारनंतर कुणाशीही चर्चा करणार नाही असं जाहीर केलं. त्यामुळे सध्या तरी इचलकरंजीतील सर्व दुकानं गुरुवारपर्यंत बंद राहतील.